सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास हायकोर्टानं मनाई केली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला हा मोठा दणका मानला जातोय। सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणाला हायकोर्टानं मनाई केलेली आहे आणि विधानसभा निवडणुकींच्या अगदी तोंडावर राज्य सरकारला हा एक मोठा दणका मानला जातोय। राज्य सरकारनं 17 साखर कारखान्यांसाठी कोट्यवधींचं वाटप केलेलं होतं, पण त्याचं वितरण करण्यास हायकोर्टानं मनाई केलेली आहे। खरं तर साखर कारखानदारांना किंवा ज्यांच्या मालकीचे हे साखर कारखाने आहेत त्यांच्यासाठी ही खूप सकारात्मक बातमी होती, पण हायकोर्टानं मनाई केल्यानंतर या कोट्यवधींच्या निधीच्या वितरणामध्ये सध्या अडथळा निर्माण झालाय। महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्षातील अडचणीत असलेल्या काही साखर कारखान्यांना राज्य सरकारच्या हमीवर खेळत्या भागभांडवलासाठी हजारो कोटींचं मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयाला आता हायकोर्टानं मनाई केली आहे। त्या पैशांच्या वितरणाला हायकोर्टानं मनाई केलेली आहे। राज्यातले जे 17 साखर कारखाने अडचणीत होते त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं हा प्रयत्न केला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।